आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले. पोलिसांनी म्हणले काय ना आम्ही तुमच्या संघ आहे, फक्त तुम्ही कालवा नका करू, काय नका लोकांना काय सांगू नका, काय नाही. तुम्ही जर मोर्चा बिर्चा काढले तर उगाच दगडफेक होईल. सरकार म्हणजे पोलिस आम्हाला साथ देतात. ते म्हणले आम्ही बघू. आता कोर्टाने सांगितलं तुम्हाला तिथे यायचं आणि कोर्टासमोर तुम्ही बोलायचं. तर आमची एकच इच्छा की त्याला फाशी व्हायला पाहिजे. काल ही घटना घडली त्यावेळेस नेमकं तुम्ही होते? मी ड्रायव्हर, मी रिक्षा चालवतो. मी रिक्षावर गेलतो. एक कामात होते कपड्या दुकानात. मुलगा एकटा होता, तो झोपला होता. हे झाले 7 वाजता. हे आले 9 वाजता. या अगोदर असं कृत्य केलं होतं अशी माहिती आहे. हे कधी आम्हाला नाही. आता आमचं 1 वर्ष आलं तर त्याला मी हाकलून दिलं. तो इथं कसा राहत होता हे आम्हाला नाही माहिती. तुम्हाला माहित नाही ते इथं राहत होते? नाही, माझा मोबाईल चोरला होता ना, तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलं की तू बाबा माझा सासरा नाही काय नाही. हिला मी पहिलं बोललो होतो तुला बाप पाहिजे का नवरा पाहिजे. त्याने ना नवरा पाहिजे म्हणली. तर असं मी हाकलून दिलं. आणि तो कुठं घर घेतलं काय घेतलं हे आम्हाला माहिती नव्हतं. या दरम्यान कधी तुमची भेटगाठ काही कधीच झाली? कधीच नाही. काल अचानकच ही घटना घडली. मी पण नव्हतो घरी. बरं, अशी माहिती मिळते की ते तर कामाला जात होते म्हणून मुलांना जे आहेत ते आजोबांकडे ठेवत होते अशी माहिती होती. नाही. याची कल्पना तुम्हाला होती? कोण म्हणलं तुम्ही? अशी माहिती मिळते. नाही, हे चुकीची माहिती आहे. आजोबा संग संबंध नव्हतं ना. संबंधच नव्हता. नाही. आता मग मुलं त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? आता मला एक सांगा, तुम्ही तर मला खाऊ दिला. आता लाडकी आता त्या लहान लेकरांना काय कळतं की खाऊ देतो म्हणलं की नाते गोते बाबा काही वडिलांचे आजोबाचे काय भांडणे आहे त्यांना नाही माहिती. मुलीला माहित होते का ते आजोबा आहेत? आहे. नाही, माहिती तुम्ही म्हटलं ना की ते जनता वसाहतमध्ये किंवा पर्वतीमध्ये नेमकी कुठं राहत होते याची तुम्हाला कल्पना नव्हती. तर मुली त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या किंवा मुलं तिथे कशी गेली? आता मुलं खेळतात कुठं त्याला माहिती आहे. असं तुमची मागणी काय झाली? आता आमची मागणी एकच आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे. मुलीने सांगितली मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नका मारलेले तिला. आणि तिचा गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर. आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं बलात्कारचं केस केलेलं आहे. आणि तिला फाशीशी व्हायला पाहिजे. पोलिसांचा पण न्याय भेटलेला आहे आम्हाला. एवढंच कर्तव्य आम्हाला. जनताचं पण भेटली आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले. जनताचा पण सपोर्ट आहे. काल हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमकी कुठे होतात? मी नेमकी दुकानातलं कपड्यांचं दुकानात कामाला आहे. आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली. हे 9 साडेनऊ वाजेपर्यंत घडलेलं आहे. मी कामावरून आल्यानंतर हे घडलं. कामावरून आल्यानंतर ही सगळं सगळं प्रकार घरात त्यावेळेस तुम्ही नव्हता? त्यावेळी मी नव्हते. घरात नाही घडले. दुसऱ्यांच्या घरात ते भाड्याने होत तो. आणि त्या भाड्यांनी असताना ते रूम मध्येच ते झाले होते. यावर असं काही कृत्य काही जोडल्याकडे कधी काय? कधी काय म्हणजे ते पहिला पण केलं होतं असं म्हणा. पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं. नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली मम्मी पहिलं पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतं आणि ताताने मला ओढून घेत होते. मी बाहेर पळत गेलेलो आहे. एवढं पोरगीने मला सांगितले. आणि दुसऱ्या वेळा लय मोठ्या मागणी काय? माझी मागणी काही एकच आहे, तिला फाशीची व्हायलाच पाहिजे. तिचे सख्खे आजोबा 50 वर्ष आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला. खरं तर त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. आपण पाहू शकतो पर्वती या ठिकाणी काल रात्री अत्यंत गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. येथील नागरिक अत्यंत आक्रमक झाले होते आणि त्यांनी म्हटलं आहे की त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या का आम्ही त्याला बरोबर शिक्षा देतो असे तेथील नागरिकांकडून सांगण्यात आले. या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आपल्याला आता देखील पाहायला मिळतो आणि काल रात्री देखील या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता. खरं तर आता त्याला अटक करण्यात आली आहे आणि आज सकाळी त्याच्यावरती गुन्हा देखील नोंद झालेला आहे. मात्र या संपूर्ण घटनेतून आपल्याला आता असं समजतंय की कुठेतरी हे जे आरोपी म्हणजे आता 2 दिवसापूर्वीच नसरापूरची घटना झाली आणि आता काल पर्वतीची घटना झालीये. कुठेतरी हे आरोपी आहे ते असे कृत्य करताना पोलिसांचा किंवा न्याय व्यवस्थेला घाबरतच नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय. आता या पर्वती प्रकरण हे जे फास्ट ट्रॅक वरती नेण्यात आहे असे देखील पोलिसांकडनं आश्वासन करण्यात आले. आता या प्रकरणाला फास्ट ट्रॅक वरती नेणार का यावर आता पुढे अजून काय बाबी समोर येणार. जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.